आज आपण मुलांच्या आवडीची मटकीची उसळ, मोड आलेल्या मटकीची उसळ ही आपण सुकी बनवणार आहोत त्यांच्या डब्यासाठी। खूप छान टेस्टी लागते अगदी। आणि थोडे शेंगदाणे मी भिजत घातलेले आहेत। ही मटकी मी थोडी वाफवून घेतली। तेल गरम करायला ठेवलं आहे। थोडीशी मोहरी घालूया, थोडेसे जिरे घालूया, थोडंसं हिंग घातलं आहे आणि आपण थोडा लसूण घेतलेला आहे बारीक चिरून, तो घालूया। थोडासा तो आपण फ्राय करूया। त्याच्यानंतर कढीपत्ता घालूया आणि एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो परतून घेऊया। आपण भिजवलेले शेंगदाणे आणि मीठ घातलं आहे, थोडं परतून घेऊया। त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, थोडा गरम मसाला आणि धने जिरे पावडर घातलेली आहे। मटकी घातलेली आहे, मिक्स करून घेऊया। 1 चमचा फक्त पाणी घातलेलं आहे। ही अशीच आपण 2-3 मिनिटं परतून घ्यायची आहे। ह्यामध्ये थोडं आमसूल घालायचं आहे, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घातली आहे, मिक्स करूया। उसळ झाली आहे, विस्तं बंद करूया। वाव, आपली ही आता उसळ